नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये। आज आहे संडे, त्यानिमित्त आपण बनवणार आहे स्पेशल असा नाश्ता। नाश्ता हा आपला नेहमीचाच आहे, पण परंतु हा थोडासा युनिक पद्धतीने मी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे 3 कांदे चिरून घेतलेले आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडेसे मटार, एक बटाटा घेतलेला आहे मोठा, त्याची साल काढून त्याच्या छोट्याशा स्लाइस करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर घेतलेले आहेत मी इथे शेंगदाणे, कढीपत्ता, हिरवी मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, तेल, मोहरी, हळद, जिरी मोहरी मी युजुअली एकत्रच घेत असते, पण रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, मी पुढे एक ट्रिक देणार आहे। चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी कमीत कमी 7 माणसांना पोटभरीचा नाश्ता होईल एवढे पोहे भिजवून घेतलेले आहे। चला तर मग आपण आज बनवणार आहोत पोहे। मी कढईमध्ये आता तेल टाकून घेणार आहे आणि तेल असे छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आधी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे छान तळले की मग ते शेंगदाणे खायलाही छान कुरकुरीत लागतात। कुणाकुणाला शेंगदाणे हे कच्चेही आवडतात, परंतु इथे आम्हाला तळून शेंगदाणे आवडतात, त्याच्यामुळे मी ते तळून घेणार आहे। शेंगदाणे आपले छान असे लालसर झाले की मग ते एका साईडला काढून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि मग नंतर ते शेवटी पोहे सगळे रेडी झाले की मग आपल्याला ते शेंगदाणे वरून टाकायचे आहेत। पाहू शकताय आपल्या शेंगदाण्यांचा लालसर कलर व्हायला लागलेला आहे। मी ते शेंगदाणे काढून घेत आहे। त्यानंतर आपण तेलामध्ये घालणार आहोत सर्वप्रथम मोहरी। तर आता मी सांगते इथे मोहरीची गंमत। तर सर्वप्रथम तेलामध्ये आपल्याला मोहरी छान अशी परतून घ्यायची आहे। तिचा तडका छान बसला की पोहे आपले खूप असे चविष्ट लागतात। आणि मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे टाकायचे आहे। मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत। आणि कांद्यामध्येच आपल्याला ज्या आपण बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेल्या होत्या त्याही टाकायच्या आहेत आणि आपण थोडेसे मटार घेतलेले होते तेही मटार घालायचे आहेत। मी थोडंसं चवीनुसार मीठ घालत आहे, जेणेकरून आपण ज्या भाज्या आता परतून घेणार आहोत त्याला मीठ छान असं लागेल, त्या भाज्यांना छान अशी चव येईल। बटाटा टाकून घेतलेला आहे, बटाटाही छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये मटार घालणार आहोत। कांदा, बटाटा आणि मटार हे आपल्याला एक साधारणतः 7 ते 8 मिनिटं लो फ्लेमवर शिजू द्यायचे आहेत। कारण आपला मटार आणि कांदा तर पटकन शिजतो, परंतु बटाट्याला थोडासा टाईम लागतो। त्याच्यामुळे एक आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बटाटाही छान शिजेल। पाहू शकता आपला बटाटा शिजलेला आहे, मी ते दाबून दाखवते। पाहू शकता बटाटा शिजलेला आहे। आता आपण त्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर टाकली की त्यामध्ये आपण घालणार आहोत चिरून घेतलेला टोमॅटो। टोमॅटो कुणाला आवडत नसेल तो स्किप केला तरीही चालेल, परंतु इथे आम्हाला आवडतो त्याच्यामुळे मी टोमॅटो घालणार आहे। आणि टोमॅटो जर घातला तर टोमॅटो जास्त आपल्याला परतूनही घ्यायचा नाहीये, कारण जास्त परतला तर काय होतं ना, पोह्यांचा कलर आपला चेंज होतो, थोडेसे पोहे आपले लालसर होतात, त्याच्यामुळे जास्त परतून घ्यायचे नाहीये। इथे मी टाकलेली आहे हळदही छान परतून घ्यायची आहे। आणि हे मिश्रण छान एकसारखं झालं की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत पोहेही छान असे मोकळे करून मग त्यामध्ये आपण हलवून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। पोहे थोडेसे मी मोकळे करून घेत आहे। हे पोहे साधारणतः आपल्या 6 ते 7 लोकांसाठी पुरतात आणि पोटभरीचा नाश्ताही होतो। आता हे पोहे मी छान असे परतून घेते। हलक्या हाताने सगळे पोहे आपल्याला हलवून घ्यायचे आहे।
पाहू शकताय आपले पोहेही छान दिसत आहेत. सुंदर असे पोहे आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण घालूया तळून घेतलेले शेंगदाणे आणि चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. आणि हे सगळं मिक्स करून एक वाफ काढून घेऊया आपण. एक 20 ते 25 सेकंदासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक सुंदर अशी वाफ काढून घेणार आहोत. मी झाकण ठेवून वाफ काढून घेते. पाहू शकताय आपले सुंदर दिसायलाही छान कलरफुल असे पोहे तयार आहेत. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.